मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2026च्या विद्यार्थ्यांसाठी चालू असलेल्या करंट अफेअर्सच्या सीरीजमधला आजचा हा 11वा व्हिडिओ असून आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोव्हेंबर महिन्यातील महत्त्वाचे करंट अफेअर्स आणि त्यावरती आधारित एमसीक्यू पाहणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2026 साठी असणारी जी लाईव्ह बॅच आहे ती 8 डिसेंबर 2026 पासून ग्लोबल ऑनलाईनमध्ये सुरू होत आहे. या बॅचमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातात. हे क्लासेस मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमामधून असून मल्टिपल रिव्हिजन्सच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण सिलेबस परीक्षेपूर्वीच कव्हर केला जातो. जर तुम्हाला रेग्युलर क्लासेस अटेंड करणं पॉसिबल नसेल तर रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर सुद्धा इथे अवेलेबल असतात. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स असतील, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला दिले जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. जे विद्यार्थी 2027 साठी प्रिपरेशन करत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ग्लोबल ऑनलाईन मध्ये फाउंडेशन बॅच सुरू केलेली आहे. तर आजच या बॅचला जॉईन करा आणि लॉ सीईटी मध्ये 90 पेक्षा अधिक पर्सेंटाईल मिळवण्याची तयारी आत्ताच सुरू करा. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या प्रश्नांना. प्रश्न आहे, विच कंट्री हॅज लॉन्च्ड ऑपरेशन मिडास, अ मेजर अँटी करप्शन इन्व्हेस्टिगेशन. ऑपरेशन मिडास ही मोठी भ्रष्टाचार विरोधी मोहीम कोणत्या देशाने सुरू केलेली आहे? तर मित्रांनो, ऑपरेशन मिडास ही युक्रेनमधील मोठी भ्रष्टाचार विरोधी मोहीम असून एनर्गोटॉम अधिकाऱ्यांकडून कंत्राटदारांकडून 10 ते 15% लाच घेऊन सुमारे 100 दशलक्ष डॉलर्सची अफरातफर केल्याचा खुलासा झाला आहे आणि त्यातून राजकीय परिणाम निर्माण झालेले आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, युक्रेन. पुढचा प्रश्न आहे, विच युएन बॉडी डेव्हलप्ड द कन्व्हेन्शन अगेन्स्ट सायबर क्राईम. सायबर गुन्ह्याविरोधात करार कोणत्या संयुक्त राष्ट्र संस्थेने विकसित केला आहे? ऑप्शन आहेत युएन सिक्युरिटी काउन्सिल, युएन ऑफिस ऑन ड्रग अँड क्राईम, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस आणि युएन ह्युमन राईट्स काउन्सिल. तर विद्यार्थी मित्रांनो, युएन ऑफिस ऑन ड्रग अँड क्राईम ने डिसेंबर 2024 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेद्वारे स्वीकारलेले जगातील पहिले सर्वमान्य व कायदेशीर सायबर गुन्हे करार तयार केला आहे. हा करार जागतिक सहकार्य, क्षमता वृद्धी आणि सायबर गुन्हे रोखण्यासाठी देशांमध्ये समन्वय वाढवतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, युएन ऑफिस ऑन ड्रग अँड क्राईम. प्रश्न आहे, विच इंडियन सिटी इज द व्हेन्यू ऑफ अ 10th ग्लोबल इकॉनॉमिक समिट 2025. 10व्या ग्लोबल इकॉनॉमिक समिट 2025 चे आयोजन कोणत्या भारतीय शहरामध्ये होणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, 10वी ग्लोबल इकॉनॉमिक समिट 2025 मुंबईमध्ये पार पडत आहे. जागतिक व्यापार वाढवणे, उद्योगांना नवीन भागीदारी उपलब्ध करून देणे व मजबूत पुरवठा साखळी निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, मुंबई. पुढचा प्रश्न आहे, विच इंडियन सिटी इज द होस्ट ऑफ इंटरनॅशनल पोएट्री फेस्टिवल 2025. आंतरराष्ट्रीय कविता महोत्सव 2025 कोणत्या भारतीय शहरात आयोजित केला जाणार आहे? ऑप्शन्स आहेत मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि हैदराबाद. तर मित्रांनो, कोलकाता येथे 13 देशातील कवी आणि 16 भाषातील कविता सादरीकरणासह आंतरराष्ट्रीय कविता महोत्सव 2025 आयोजित केला जात आहे. हुगळी नदीवरील पोएट्री ऑन द क्रूज हा विशेष उपक्रम पण यामध्ये आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, कोलकाता. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द थीम ऑफ अ वर्ल्ड एएमआर अवेअरनेस वीक 2025. जागतिक एएमआर जनजागृती सप्ताह 2025 ची थीम काय आहे? ऑप्शन्स आहेत सेव्ह अँटीबायोटिक्स, सेव्ह लाईफ, ऍक्ट नाऊ, प्रोटेक्ट आवर प्रेझेंट, सिक्युअर आवर फ्युचर, वन हेल्थ वन प्लॅनेट, प्रिव्हेंट रेझिस्टन्स, प्रमोट सेफ्टी. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रतिजैविकांच्या चुकीच्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या औषध प्रतिरोधक रोगाविरोधात त्वरित पावले उचलण्याची गरज या थीमद्वारे सांगण्यात आली आहे. मानवी व पशु व पर्यावरण आरोग्य एकत्रितपणे सुरक्षित ठेवण्यावरती यामध्ये भर दिलेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, ऍक्ट नाऊ, प्रोटेक्ट आवर प्रेझेंट, सिक्युअर आवर फ्युचर. आत्ताच कृती करा, वर्तमानाचे रक्षण आणि भविष्य सुरक्षित करा. प्रश्न आहे, कोडाईकनाल सोलर ऑब्झर्वेटरी इज लोकेटेड इन विच स्टेट. कोडाईकनाल सोलर वेधशाळा कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन्स आहेत केरला, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि गुजरात. तर विद्यार्थी मित्रांनो, तामिळनाडूतील पळनी टेकड्यामध्ये असलेली कोडाईकनाल सौर वेधशाळा 120 वर्षाहून अधिक काळ सूर्य निरीक्षण करत आहे.
येथे उपलब्ध जुन्या नोंदीच्या आधारे सूर्याच्या चुंबकीय ध्रुवांच्या इतिहासाचा अभ्यास करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, तामिळनाडू. पुढचा प्रश्न आहे, विच कंट्री हॅज बीन ऑफिशियली डेझिग्नेटेड बाय द युनायटेड स्टेट ॲज अ मेजर नॉन नॅटो अलाय इन नोव्हेंबर 2025? संयुक्त राष्ट्रांनी नोव्हेंबर 2025 मध्ये कोणत्या देशाला अधिकृतपणे प्रमुख गैर नाटो सहयोगी दर्जा दिला? ऑप्शन्स आहेत सौदी अरेबिया, कतर, इस्रायल आणि युएई. तर मित्रांनो, अमेरिकेने सौदी अरेबियाला मेजर नॉन नॅटो अलायन्स दर्जा देऊन आधुनिक शस्त्रास्त्र, संयुक्त प्रशिक्षण आणि सुरक्षा सहकार्य वाढवण्याचा उद्देश ठेवला आहे. मात्र नाटो यासारखी सुरक्षा हमी यात मिळत नाही. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, सौदी अरेबिया. पुढचा प्रश्न आहे, विच इन्स्टिट्यूशन हॅज रिलीज्ड द रिपोर्ट ऑन वॉटर बजेटिंग फॉर अस्पायरेशन ब्लॉक्स? आकांक्षी ब्लॉक्ससाठी जल नियोजन अहवाल कोणत्या संस्थेने प्रकाशित केला आहे? ऑप्शन्स आहेत नीती आयोग, सेंट्रल वॉटर कमिशन, मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती आणि नाबार्ड. तर विद्यार्थी मित्रांनो, नीती आयोगाने पाणी उपलब्धता व वापराचे गणित मांडून टिकाऊ जल व्यवस्थापनासाठी दिशा दाखवणारा हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. अटल भूजल योजनेअंतर्गत हे महत्वपूर्ण पाऊल आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, नीती आयोग. पुढचा प्रश्न आहे, वर्ल्ड फिशरीज डे 2025 इज सेलिब्रेटेड ऑन विच डे? जागतिक मत्स्य दिन 2025 कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन्स आहेत नोव्हेंबर 19, नोव्हेंबर 20, नोव्हेंबर 21 आणि नोव्हेंबर 22. तर भारत 21 नोव्हेंबर रोजी मत्स्य व्यवसायाच्या आर्थिक महत्वावरती प्रकाश टाकण्यासाठी जागतिक मत्स्य दिन साजरा करतो. गुजरात हा सागरी व निर्यातक्षम मत्स्य उत्पादनात अग्रगण्य राज्य आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 21 नोव्हेंबर. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते नोव्हेंबर महिन्यातील काही महत्त्वाचे करंट अफेअर्स. ही सिरीज तुमची अगदी एक्झाम होईपर्यंत चालणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही या परीक्षेचा अभ्यास करत असाल तर ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनचं लॉ सीईटीचं बुक ऑर्डर करायला विसरू नका. या बुकमध्ये कंप्लीट सिलेबस कव्हरेज तुम्हाला मिळणार आहे. चॅप्टर वाईज एक्सप्लेनेशन इथे असणार आहे. टॉपिक वाईज प्रॅक्टिस क्वेश्चन्स तुम्हाला इथे अवेलेबल असतील. प्रिव्हियस इयर्सचे पेपर, मॉडेल टेस्ट आणि या परीक्षेचं रिव्हिजन करत असताना कुठल्या टिप्स आणि ट्रिक्स तुम्ही यूज करायला हव्यात या सुद्धा तुम्हाला या बुकमध्ये अवेलेबल असणार आहे. तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती जाऊन आजच हे बुक ऑर्डर करा आणि परीक्षेच्या प्रिपरेशनला सुरुवात करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास सुरूच ठेवा. थँक यू.